सो आता थर्ड टाईप येतं आपलं ध्मापन नस्य. ध्मापन नस्यालाच म्हटलंय प्रधमन नस्य. हे जे आहेत ध्मापन नस्य दॅट इज प्रधमन नस्य, हे आपण शोधन करण्यासाठी वापरतो. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, असं एक आपण नलिका घेतो जी दोन्ही साईडनी ओपन आहे, ज्याचे दोन्ही एंड्स ओपन आहेत. आणि ह्या नलिकेचं म्हणजे ह्या ट्यूबची लेंथ सांगितली आहे 6 अंगुल. ही 6 अंगुल मोठी आपण नलिका घ्यायची. मग एका साईडने त्यात औषधी द्रव्य पूर्णपणे भरायचं आणि ह्या ट्यूबमध्ये पूर्णपणे औषध भरलं ना, मग ही ट्यूब नाकाजवळ न्यायची आणि नाकात हे औषध फुकायचं. ह्याच्याने जे आपण चूर्ण भरलंय ते आत जाईल. आपण फुकते म्हटलं ते हवेने आत जाणार. सो दिस इज ध्मापन नस्य, ज्यालाच आपण म्हणतो प्रधमन नस्य. हे आपण शोधनसाठी वापरतो. ह्यात काय केलं, आपण एक नलिका घेतली ज्याची लेंथ सांगितली 6 अंगुल आणि ती दोन्ही साईडनी ओपन पाहिजे, त्याची दोन्ही पण मुख उघडी पाहिजे, दोन्ही एंड्स ओपन हवेत. मग त्याच्यामध्ये आपण प्रॉपरली औषधी द्रव्य एकदम फुल भरायचं आणि मग नाकामध्ये हे फुकायचं. दिस इज ध्मापन और प्रधमन नस्य. आणि हे स्पेसिफिकली कधी वापरतो आपण, आता हे आपण स्टार्टिंगला सांगितलं हे शोधनसाठी वापरतोय. शोधन कधी कधी लागेल आपल्याला उन्मादमध्ये, अपस्मारमध्ये, मग कृमिज शिरोरोग असेल किंवा विषपीडित पेशंट असेल, अशा सगळ्यांमध्ये आपल्याला शोधन करायला लागणार. सो आपण नस्य देऊन शोधन करतो. आणि कोणतं नस्य देतो आपण, प्रधमन नस्य, दॅट इज आपलं ध्मापन नस्य. मग आता नेक्स्ट येतं मात्रा. प्रधमन नस्यासाठी आपण किती मात्रेमध्ये चूर्ण घेतो, ह्यासाठी सांगितलंय 3 मुच्चुटी. 3 मुच्चुटी. आता मुच्चुटी म्हणजे काय, आपलं इंडेक्स फिंगर आणि थंब ह्याने आपण जर असं चूर्ण उचललं तर एका टाईमला जेवढं आपण चूर्ण उचलू शकतो तेवढी मात्रा आपण म्हणतो मुच्चुटी. आणि असं 3 वेळा जर घेतलं दॅट इज 3 मुच्चुटी, एवढी आपण मात्रा देतो प्रधमन नस्यासाठी. हे तर झालं आपला पहिला मेथड ज्यात आपण नलिका वगैरे वापरतो. विदेहकारांनी अजून एक मेथड सांगितलं आहे प्रधमन नस्यासाठी. त्यांनी काय सांगितलं, एक असं वस्त्र घ्यायचं, त्याच्यामध्ये 20 ते 25 ग्राम चूर्ण घ्यायचं, मग त्याची पोटली बांधायची आणि ही जी पोटली आहे ही नासासमोर न्यायची आणि मग एक एक करून दोन्ही आपल्या नासापुटांमधून जोरात जोरात श्वास घ्यायचा, एकदा इथून असं. आणि मग तसा श्वास घेतल्यामुळे हळूहळू थोडं थोडं चूर्ण आपल्या नाकात जाणार त्या पोटलीमधलं आणि ह्याच्यामुळे असं कंट्रोल्ड चूर्ण जाईल. वेअरॅज जे आपण मगाशी 3 मुच्चुटी म्हणत होतो ते कधी कधी अति होऊ शकतं ना. आता आपलं कॅपॅसिटी माहीत नाही, 3 मुच्चुटीने जर अति चूर्ण झालं तर इथे आपण कंट्रोल्ड चूर्ण देऊ शकतो. पाहिजे तेवढं कमी कमी अल्प मात्रेमध्ये चूर्ण आपल्या नाकात जाईल. सो हा सेकंड मेथड सांगितला आहे. सो हे झालं आपलं ध्मापन नस्य, ज्याला आपण म्हणतो प्रधमन नस्य. आणि प्रधमन नस्य हे नेहमी शोधन करण्यासाठी देतो, हे लक्षात ठेवायचं. चूर्ण देतो ना आपण, चूर्ण तीक्ष्ण असणार आहे, सो त्याने काय होणार, शोधन होणार. सो नेहमी प्रधमन नस्य आपण शोधन करण्यासाठी वापरतो. मग आता आपलं फोर्थ टाईप येतं धूम नस्य. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण नाकाद्वारे औषधी सिद्ध धूम घेतोय तेव्हा आपण म्हणतो धूम नस्य. जेव्हा आपण नाकातून आत ओढतोय, जेव्हा आपण तोंडातून धूर आत ओढतोय तेव्हा आपण म्हणतो धूम्रपान. सो हे नेहमी लक्षात ठेवायचं. जर नासा थ्रू आपण धूर आत घेतोय दॅट इज धूम नस्य, जर तोंडा थ्रू घेतोय तर दॅट इज धूम्रपान. ठीक आहे. सो धूम नस्य म्हणजे काय, ज्यात आपण नाका थ्रू धूमचं ग्रहण करतो, दॅट इज धूम नस्य. आता धूम नस्याचे 3 टाईप्स पडतात, प्रायोगिक, वैरेचनिक आणि स्नेहिक. मग आता नेक्स्ट येतं धूम नस्य अर्ह. कोणाकोणामध्ये आपण धूम नस्य देतो, ज्यांना शिरोरोग आहे किंवा नासा रोग आहे किंवा अक्षिरोग आहे, अशा सगळ्यांमध्ये आपण धूम नस्य देतो. सो टू बी स्पेसिफिक कोणत्या कोणत्या पार्टमध्ये रोग असले आपण देतो, जर डोक्यामध्ये किंवा नाकामध्ये किंवा डोळ्यांमध्ये असे रोग असतील तर आपण धूम नस्य सांगतो. आता इथे एक गोष्ट सांगितली आहे, जर ह्या सगळ्या ठिकाणी आपल्या नासा, शिर, अक्षी या ठिकाणी जर दोषांचा उत्क्लेश झालेला असेल तर अशा केसमध्ये पहिला आपण नाका थ्रू धूम ग्रहण करायचं आणि मग त्याच्यानंतर मुखाने ग्रहण करायचं. पण जर दोषांचा उत्क्लेश झाला नसेल तर दोषांचा उत्क्लेश करावा लागेल ना आपल्याला. सो त्यासाठी आपण काहीतरी चुकीचं करायचं ज्याच्यामुळे दोषाचा उत्क्लेश होईल. काय करण्यासाठी आपण पहिलं मुखाने ग्रहण करायचं आणि मग नंतर नासा थ्रू ग्रहण करायचं. हे कधी, जेव्हा दोषांचा उत्क्लेश झाला नसला आणि आपल्याला उत्क्लेश करायचा असेल तशा केसमध्ये. सो काय सांगितलं आपण, जर उत्क्लेश ऑलरेडी झाला असेल तर नॉर्मल आधी नाकाने घ्यायचं आणि नंतर मुखाने घ्यायचं. पण जर उत्क्लेश झाला नसेल तर आपल्याला उत्क्लेश करवावा लागणार ना, कारण दोषाला तर बाहेर काढायचं आहे. सो अशा केसमध्ये दोषांचा उत्क्लेश करण्यासाठी पहिला आपण मुखाने ग्रहण करतो आणि नंतर आपण नाकाने धूम ग्रहण करतो. सो हे तर झालं उत्क्लेशच्या केसमध्ये. पण तुम्ही नाकाने ग्रहण करा नाही तर मुखाने ग्रहण करा,
तो धूर सोडताना नेहमी मुखानेच सोडायचा, तोंडातूनच धूर सोडायचा. कारण जर तुम्ही नाकातून धूर सोडला ना तर ते धूर प्रेशरमुळे कधी कधी वर पण जाईल आणि तुम्हाला डोळ्यांना पण त्रास होऊ शकतो. दिस कॅन बी हार्मफुल फॉर युअर आईज. सो त्याच्यामुळे नेहमी धूम सोडताना नेहमी मुखानेच धूम सोडला पाहिजे. जर तुम्ही नाकाने सोडला तर त्याने नेत्राला तुमच्या हानी होईल. आता नेक्स्ट सांगितली धूम नसल्याची प्रोसिजर. ती प्रोसिजर काय आपण बघून घेऊ. ह्यात सांगितले एक नलिका घ्यायची, त्याच्या एका साईडला आपल्याला जे काही औषध द्रव्य लागतं नसण्यासाठी ते एका साईडला भरायचं आणि मग हे जाळायचं. आणि मग त्या नलिकेच्या दुसऱ्या साईडनी जो धूर येणार त्या धूमचं ग्रहण करायचं. आता ह्यासाठी आपण जी नलिका म्हणतोय दॅट इज आपलं जे नस्य नेत्र आहे त्याची लेंथ किती असावी तर हे टाईपच्या अकॉर्डिंग व्हेरी करतं. जर स्नेहिक धूम नस्य द्यायचं आहे तर त्यासाठी आपण 32 अंगुल लांब आपण नस्य नेत्र घेतो. जर प्रायोगिक धूम द्यायचं आहे तर 36 अंगुल सांगितले. जर वैरेचनिक धूम नस्य असेल तर अशा केसमध्ये 24 अंगुल सांगितले. ऑल्सो हे जे आपले 3 टाईप्स आहेत ना ते मृदू, मध्यम आणि तीक्ष्ण असतात. त्यात सगळ्यात मृदू असतं स्नेहिक, मग प्रायोगिकवाला असतं मध्यम आणि वैरेचनिकवाला असतं तीक्ष्ण. सो हे असं लाईनशीर लक्षात ठेवायचं. स्नेहिक, मग प्रायोगिक आणि मग वैरेचनिक हे मृदू, मध्यम, तीक्ष्ण असतात. आणि ह्यांचं लेंथ लक्षात ठेवण्यासाठी ते एवढे मोठे आकडे कसे लक्षात ठेवणार ना, त्याचे छोटे छोटे लक्षात ठेवा. खालून जायचं 69 आणि मग एक आकडा राहिला ना 7 आणि 8. 7 नको 8 घेऊ आपण, ठीक आहे. सो 69 आणि 8 असं खालून जायचं. 6, 9, 8 हे लिहिलं आपण. 6, 9 आणि 8 आणि मग ह्याला 4ने मल्टिप्लाय करून टाकायचं. सगळ्यात खाली आपण लिहिलं 6. सो 6 × 4 24. वैरेचनिक इज 24. तर त्यानंतर आपण लिहिलं 9, 69. 9ला 4 सोबत केलं तर 36 आणि मग लास्टला आपण लिहून टाकला 8. 8ला 4 सोबत केलं तर 32. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे सिक्वेन्समध्ये नाही आहे. हे खूप सेन्सलेस आहे की 6 खाली लिहिलाय, 8 वर लिहिलाय, 9 म्हणजे सिक्वेन्समध्ये नाही आहे. आपण ज्याला मध्यम म्हणतोय त्याला सगळ्यात जास्त लेंथ दिली आहे. सो हे धूम नसल्यामुळे थोडं विचित्र आहे, हे लक्षात ठेवायचं की 69 आणि 8, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, पेशंटला एकदम सरळ बसवून घ्यायचं, त्याला मन एकाग्र करायला लावायचं. मग एक नासापोट बोटाने बंद करायचं, दुसऱ्या नासापोटामधून धुमाचे ग्रहण करायला सांगायचे, मग त्यानंतर दुसऱ्या नासापोट बंद करायचं. असंच 3-3 वेळा धुमाचे ग्रहण करायचे. किती वेळा? 3-3 इंटरव्हल्समध्ये. आता हा एक मेथड पाहिला आपण. मग अजून एक मेथड सांगितलं. ह्याच्यामध्ये काय सांगितलं, एक शेगडी घ्यायची, त्यात कोळसा ठेवायचा, ते पेटवायचं, मग त्यानंतर त्याला निर्धूम करायचं. ते निर्धूम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आपले औषधी द्रव्य आहेत ते टाकायचे. मग त्यातून जो धूर निर्माण होणार तो धूर आपण नासाद्वारे आत खेचायचा. आणि ह्याच्या आधी त्या कापडा आपली जी शेगडी आहे त्याच्यावर एक मोठं टॉवेल टाकायचं आणि आपल्या डोळ्यावर पण एक वस्त्र ठेवायचं, सो दॅट डोळ्यांना काही हानी होणार नाही. आणि मग तो जो धूर येईल तो नासाद्वारे आत खेचायचा. हा जर आपला सेकंड मेथड. आणि ह्याचा यूज कशासाठी आपण करतो, जर नासा अवरोध असेल, पीनस असेल, कंठरोग असेल किंवा नासा प्रतिनाह असेल, अशा सगळ्या केसमध्ये आपण हे धूम नस्य वापरतो. मग आता नेक्स्ट येतं धूम नस्य द्रव्य. आता हे टाईप वाईज बघू आपण की कोणत्या टाईपमध्ये आपण कोणतं द्रव्य वापरतो. आता सगळ्यात मृदू आहे आपलं स्नेहिक धूम नस्य. ह्यासाठी आपण आता स्नेहिक नावावरूनच कळतं की सगळे स्नेहवाले द्रव्य, लाईक घृत वापरणं आपण, वसा वापरणं आपण, परत जे आपलं वॅक्स असतं, मेन असतं ते सुद्धा वापरतो. आणि जे आपले जीवनीय गणातील द्रव्य आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरतो स्नेहिक धूमसाठी. सेकंड येतं आपलं मध्यम, दॅट इज प्रायोगिक धूम नस्य. ह्यासाठी आपण एकदम बेसिक जे वासावाले असतात, म्हणजे ज्यांचा स्मेल असतो छान वगैरे, असे आपण नॉर्मल देतो. कारण मध्यम आहे ना, ह्यांच्याकडून आपण जास्त काही एक्सपेक्ट करत नाही आहे. वास आला तरी बास आहे असं लक्षात ठेवायचं. त्यासाठी आपलं केशर, चंदन, अगुरू, जटामांसी, मग आपले बेसिक पिप्पळी आणि गुग्गुळ, ह्या सगळ्या गोष्टी आपण देतो प्रायोगिक, दॅट इज मध्यमसाठी. मग येतं आपलं तीक्ष्ण, दॅट इज वैरेचनिक धूम नस्य. ह्याच्यासाठी आपण एकदम भारीतला देतो. आता आपण रसामध्ये बघितलेले ना हे द्रव्य, हरताल, मनशिला, एकदम भारी द्रव्य होते. सो हे आपण वापरतो वैरेचनिकसाठी, कारण आपल्याला तीक्ष्ण धूम द्यायचं इथं. सो वैरेचनिक धूमण्यासाठी आपण वापरतो हरताल, मनशिला, अगुरू, ज्योतिष्मती. सो हे झाले आपले द्रव्य. काय काय झाले परत एकदा बघूया आपण. स्नेहिक धूमण्यासाठी आपण देतो घृत, वसा, मेन, जीवनीय गणातील द्रव्य. मग प्रायोगिकसाठी आपण देतो केशर, चंदन, अगुरू, जटामांसी, पिप्पळी, गुग्गुळ. मग वैरेचनिक धूमण्यासाठी आपण देतो हरताल, मनशिला, अगुरू, ज्योतिष्मती. सो हे झालं आपलं धूम नस्य. ठीक आहे. आता आपण 2 प्रोसिजर्स बघितले.
मग आपण बघितलं की लेंथ काय टाईप्स असतात, मग त्यांच्या काही लेंथ असतात, त्यात मृदू मध्यम तीक्ष्ण बघितलं आपण, आणि मग एंडला आपण बघितलं की कोणते द्रव्य वापरतो. मग आता 5th टाईप येतं आपला प्रतिमर्शनस्य. प्रतिमर्शनस्यमध्ये आपण काय करतो, स्नेहद्रव्य घ्यायचं, त्याच्यामध्ये बोट बुडवायचं आणि त्या बोटाला चिटकून जे काही स्नेहद्रव्य येईल त्याचे 2 थेंब एका नासापुटामध्ये, दुसरे 2 थेंब दुसऱ्या नासापुटामध्ये असे टाकायचे आणि मग ते आत ओढून घ्यायचं. ह्याला आपण म्हणतो प्रतिमर्शनस्य. सो काय केलं आपण, स्नेहद्रव्यामध्ये बोट बुडवायचं, म्हणजे काय हाताला चिटकून आलेला स्नेह आहे ते दोन्ही नासापुटांमध्ये 2-2 थेंब टाकायचे आणि मग ते आत ओढून घ्यायचं. दिस इज आपला प्रतिमर्शनस्य. सो यात मात्रा काय झाली आपली, 2 थेंब प्रत्येक नासापुटामध्ये, म्हणजे राईटमध्ये 2 थेंब आणि लेफ्टमध्ये 2 थेंब. आणि आता आपण खूप कमी मात्रा देतोय ना, त्याच्यामुळे प्रतिमर्शनस्यमुळे दोष वगैरे कधी उत्पन्न होत नाहीत. ठीक आहे. मग नेक्स्ट सांगितलंय काल. आता हे काय आपण 2 थेंब तर देतोय ना, सो ह्याला पण काय काल सांगायचं. सो तुम्ही कधी पण करू शकता, सकाळी, संध्याकाळी, कोणत्याही ऋतूमध्ये, कोणत्याही एज ग्रुपमध्ये, हे आपण कधी पण करू शकतो. सो हे आहे आपलं प्रतिमर्शनस्य. एकदम क्यूट 2च थेंब द्यायचे, कधी पण द्यायचे, काय प्रॉब्लेम्स पण होणार नाही. सो एकदम क्यूट आहे काय ते प्रतिमर्शनस्य. मग आता नेक्स्ट सांगितलंय प्रतिमर्शनस्य अर्ह, म्हणजे कोणाकोणामध्ये प्रतिमर्शनस्य दिलं पाहिजे. हे आपण सांगितलं एकदम क्यूटनेस आहे. सो ज्यांना आता ह्याचा काही प्रॉब्लेमच नाही आहे ना. सो जे आपले दुर्बल आहेत, क्षतग्रस्त आहेत, बालक आहेत, अतिवृद्ध आहेत किंवा सुखासीन आहेत, अशा सगळ्यांमध्ये आपण प्रतिमर्शनस्य दिलं पाहिजे. नेक्स्ट येतं प्रतिमर्शनस्य अनर्ह, कोणामध्ये हे नाही दिलं पाहिजे. आता बघा आपण इथं थोडंच देतोय, ह्याचा काही जास्त इफेक्ट नाही होणार आहे. ठीक आहे. सो जे मोठ्या ज्यांच्यामध्ये दोषांचा उत्क्लेश वगैरे झालाय तिथे तुम्ही थोडंसं देऊन त्या दोषांचा अजून उत्क्लेश करू नये, त्याला तुम्ही छेडताय उगाच की धर, पण ते बाहेर तर निघत नाहीत, मग त्यांचा अजून उत्क्लेश होऊ शकतो. सो त्यामुळे ज्या ज्या व्याधीमध्ये दोषांचा उत्क्लेश झालाय तिथे हे प्रतिमर्शनस्य द्यायचं नाही, कारण तुम्ही एवढंसं देताय त्यांनी कायच होणार, त्यांनी उगाच त्या ह्याला तुम्ही हेच करताय पण त्याला स्टिम्युलेट करताय अजून त्या दोषांना. सो लाईक कुठे कुठे देणार नाही आपण, पीनसमध्ये, मध्यपित्तमध्ये, कर्णबाधिर्य असेल किंवा शिरप्रदेशी कृमी झाले असतील, अशा सगळ्या केसेसमध्ये प्रतिमर्श द्यायचं नाही. मग आता नेक्स्ट येतं प्रतिमर्श काल विचार. काही काल दिलेत स्पेसिफिक, तेव्हा तुम्ही प्रतिमर्श केलं पाहिजे. हे आधी आपण सुश्रुताचार्यांनी बघू काय सांगितलंय. त्यांनी एक श्लोक दिला तो तुम्ही लक्षात ठेवायचाच आहे. त्यात पहिली लाईन येते प्रतिमर्शश्च चतुर्दश कालेषु उपादेयः. सो प्रतिमर्शाचे 14 काल सांगितले आहेत. प्रतिमर्शश्च चतुर्दश कालेषु उपादेयः. सो 14 काल सांगितले, ते आपण एक एक करून बघूया. प्रतिमर्शश्च चतुर्दश कालेषु उपादेयः. तद्यथा ते हे आहेत. त्यात पहिलं येतं तल्पोस्थितेन. काय सांगितलंय, तल्पोस्थितेन म्हणजे काय सांगितलंय की तुम्ही सकाळी उठून झोपेतून उठल्यावर जर प्रतिमर्शनस्य केलं तर काय होईल, रात्री काय होईल, सगळे दोष एकत्र जमा होतील आपल्या नासाच्या ठिकाणी आणि मग सकाळी आपण जर नस्य केलं तसं मलस्वरूप कफ बाहेर पडेल आणि हे कफ बाहेर पडल्यामुळे आपलं मन प्रसन्न होईल. सो सकाळी करायचं का, कारण मग रात्री सगळे दोष नासाच्या ठिकाणी एकदम जमा होतील आणि मग सकाळी सकाळी ते आपण मलस्वरूप कफाच्या फॉर्ममध्ये आपण ते बाहेर काढू शकतो आणि ह्याने आपलं मन प्रसन्न होईल. त्यामुळे आपण प्रातःकाली केलं पाहिजे, ज्यालाच इथे सांगितलंय तल्पोस्थित काल. तल्पोस्थित काल म्हणजे सकाळी प्रातःकाली झोपेतून उठल्यावर. सो हे झाले आपलं फर्स्ट वर्ड. परत एकदा श्लोक बघूया. प्रतिमर्श चतुर्दश कालेषु उपादेयः. तद्यथा पहिला आहे तल्पोस्थितेन. मग सेकंड सांगितलंय प्रक्षालित दंतेन. आता ह्या नावावरून काय कळतं आपल्याला, प्रक्षालित दंतेन म्हणजे दातांना धुतल्यानंतर, दॅट इज दंत धावन केल्यानंतर प्रतिमर्शनस्य करायचं. जर आपण दंत धावन केल्यानंतर प्रतिमर्शनस्य केलं तर दंत धावनाने क्लीन तर झालेच आहेत, पण त्याने तुम्ही नस्य पण देताय ना, त्याच्याने तुमचे दात अजून दृढ होतील आणि तुमच्या तोंडामध्ये पण सुगंध येईल. सो दिस इज प्रक्षालित दंत काल, दॅट इज दंत धावन केल्यानंतर हे केलं पाहिजे, प्रतिमर्शनस्य दिलं पाहिजे. सो परत एकदा श्लोक बघूया. प्रतिमर्श चतुर्दश कालेषु उपादेयः. तद्यथा तल्पोस्थितेन प्रक्षालितदंतेन. मग थर्ड सांगितले गृहान्निर्गच्छता.
दॅट इज गृहानिर्गच्छता म्हणजे घरातून बाहेर पडताना तुम्ही प्रतिमर्श नस्य केलं पाहिजे. का? आता मी घरातून बाहेर पडते, बाहेर खूप धूर असणार आहे, पण जर प्रतिमर्श नस्य केलं तर अख्खं जे नॉस्ट्रिल्स नेझल पॅसेज आहे तो अख्खा स्नेहाने युक्त असणार ना, असं स्नेहाने लाईंड असणार, तिथे सगळं स्नेह असणार, त्याच्यामुळे धूळ आपल्या आत जाणारच नाही, ते स्नेह त्या धुळाला वगैरे पकडून ठेवेल, त्याच्यामुळे आपल्याला धुराचा त्रासच होणार नाही. त्यामुळे घरातून बाहेर निघताना आपण प्रतिमर्श नस्य केलं पाहिजे. ह्यालाच आपण सांगितलंय गृहानिर्गच्छता. सो काय झालं आपलं? प्रतिमर्श नस्य चतुर्दश कालेषु उपादेयः तद्यथा तल्पोस्थितेन प्रक्षालितदंतेन गृहानिर्गच्छता. मग पुढचे 3 सांगितलेत, व्यायाम, व्यवाय, अध्वपरिश्रांत. ह्याचा अर्थ काय आहे की व्यायाम केला, मैथून केला, प्रवास केला, हे सगळं केलं आपण थकतो ना. सो जर ह्याच्यानंतर आपण प्रतिमर्श नस्य दिलं तर तुमचा थकवा नाहीसा होईल. त्यामुळे व्यवहार केल्यावर, व्यायाम केल्यावर, प्रवास केल्यावर तुम्ही प्रतिमर्श नस्य केलं पाहिजे. सो इथे काय सांगितलं आहे? व्यायाम, व्यवाय, अध्वपरिश्रांतेन, दॅट इज ह्या 3च्या नंतर तुम्ही प्रतिमर्श नस्य केलं पाहिजे. सो काय बघतो आपण की प्रतिमर्श नस्य कधी कधी केलं पाहिजे. सो काय झाला श्लोक? प्रतिमर्श चतुर्दश कालेषु उपादेयः. सो प्रतिमर्शश्च चतुर्दश कालेषु उपादेयः, 14 काल सांगितलेत. तद्यथा त्यातले पहिले 6 आपण बघितले. काय काय? तल्पस्थितेन, दॅट इज सकाळी उठल्यावर, मग प्रक्षालित दंतेन, दॅट इज दंत धावनंतर, गृहानिर्गच्छता, दॅट इज घरातून बाहेर पडताना, मग व्यायाम, व्यवाय, अध्वपरिश्रांतेन, व्यायाम केल्यावर, व्यवाय केल्यावर आणि प्रवास केल्यावर तुम्ही प्रतिमर्श नस्य दिलं पाहिजे. मग 7 सांगितलंय मूत्रोच्चार, दॅट इज मलमूत्राचं विसर्जन केल्यानंतर प्रतिमर्श नस्य केलं पाहिजे. आता हे का सांगितलंय? आता जे आपण मलमूत्राचं विसर्जन करतो ते आपण ताण देतो डोळ्यांवर. सो जो डोळ्यांवर आलेला ताण आहे, दॅट इज जे नेत्र गौरव आलं आहे, ते दूर करण्यासाठी आपण प्रतिमर्श नस्य दिलं पाहिजे. डोळे जे जड होतात आपले, ते जडपणा दूर करण्यासाठी आपण प्रतिमर्श नस्य दिला पाहिजे. सो इथे सांगितलंय मूत्रोच्चार, दॅट इज मलमूत्र विसर्जनानंतर. जर आपण हे केल्यानंतर आपण प्रतिमर्श नस्य दिलं तर नेत्रगौरव नाहीसा होतो. सो काय झाले आपले पहिले 7? प्रतिमर्शश्च चतुर्दश कालेषु उपादेयः तद्यथा तल्पोस्थितेन प्रक्षालितदंतेन गृहानिर्गच्छता व्यायाम, व्यवाय, अध्वपरिश्रांतेन मूत्रोच्चार. मग आता नेक्स्ट सांगितलंय कवल अंजनांते, दॅट इज कवल आणि अंजन ग्रहण केल्यानंतर तुम्ही प्रतिमर्श नस्य दिलं पाहिजे. आता तुम्ही अंजन लावलंय, तुम्ही कवल ग्रहण केलंय, हे केल्यावर तुम्ही प्रतिमर्श नस्य दिलं पाहिजे. का? हे केल्यावर जर प्रतिमर्श नस्य दिला तर मी अंजन लावून ठेवलंय, प्लस मी जर प्रतिमर्श नस्य पण दिलं, मग माझे डोळे एकदमच सुंदर होऊन जातील, माझी दृष्टी एकदम स्थिर होईल, माझी दृष्टी प्रसादन होईल. सो त्यामुळे अंजन आणि कवल ग्रहण केल्यानंतर आपण प्रतिमर्श दिलं पाहिजे. ह्याने आपली दृष्टी स्थिर होईल आणि दृष्टी प्रसादन पण होईल. सो काय झालं श्लोक? प्रतिमर्शश्च चतुर्दश कालेषु उपादेयः तद्यथा तल्पोस्थितेन प्रक्षालितदंतेन गृहानिर्गच्छता व्यायाम, व्यवाय, अध्वपरिश्रांतेन मूत्रोच्चार कवलांजनांते. मग नेक्स्ट सांगितलंय भुक्तवता. भुक्त म्हणजे जेवण, वता भुक्तवता. जेवण केल्यानंतर तुम्ही जर प्रतिमर्श नस्य दिलं तर तुमचे स्त्रोतस एकदम शुद्ध होऊन जातील, तुमचं शरीर एकदम हलकं होऊन जाईल. जर स्त्रोतस क्लीन झाले मग जडत्व राहणारच नाही, सो शरीर एकदम हलकं होऊन जाणार. सो जेवण केल्यानंतर प्रतिमर्श नस्य दिलं तर शरीर एकदम हलकं होऊन जाईल, स्त्रोतस सगळे क्लीन होऊन जातील. सो काय झालं? प्रतिमर्शश्च चतुर्दश कालेषु उपादेयः तद्यथा तल्पोस्थितेन प्रक्षालितदंतेन गृहानिर्गच्छता व्यायाम, व्यवाय, अध्वपरिश्रांतेन मूत्रोच्चार कवलांजनांते भुक्तवता. मग हे तर झालं भुक्तवता. त्यानंतर सांगितलंय छर्दितवता, दॅट इज वमन केल्यानंतर आपण प्रतिमर्श नस्य दिलं तर आता जस्ट उलटी झाली आहे, मग तोंडाची टेस्ट गेलेली असती. सो प्रतिमर्श नस्य दिलं की आपल्याला रुची निर्माण होती, जे अरुची असते त्याची रुचीमध्ये कन्वर्जन होतं. सो छर्दितवता, उलटी झाल्यानंतर वमन नंतर आपण प्रतिमर्श नस्य दिलं पाहिजे, त्याने रुची निर्माण होती. सो
तल्पस्थितेन प्रक्षालितदन्तेन गृहान् निर्गच्छता व्यायाम व्यवाय अध्वपरिश्रान्तेन मूत्रोच्चार कवलांजनान्ते भुक्तवता छर्दितवता. आता एक गोष्ट लक्षात ठेवली, आपण लाईनशीर जातोय की आधी सकाळी उठलं, मग दात घासले, मग घरातून बाहेर पडलो, मग बाहेर मी गेले जिमला किंवा दुसरीकडे कुठे. सो व्यायाम व्यवहार किंवा प्रवास केला. मग त्यानंतर आता एवढं हे केलं, मी पाणी वगैरे पिणार, मग मलमूत्र विसर्जन होणार. मग घरी आल्यावर परत आपण बेसिक ज्या दिनचर्या ज्या असतात की कवल ग्रहण केलं, अंजन लावलं, मग जेवण केलं, मग चुकून जर वमन झालं. सो असं लाईनशीर जायचं. तल्पस्थितेन प्रक्षालितदंतेन गृहान् निर्गच्छता व्यायाम व्यवाय अध्वपरिश्रान्तेन मूत्रोच्चार कवलांजनान्ते भुक्तवता छर्दितवता. मग नेक्स्ट सांगितले दिवा स्वप्न तिथेन. दॅट इज दिवा स्वप केल्यानंतर तुम्ही प्रतिमर्शन असे केला पाहिजे. आता का? आता आपण नेहमी बघितलं की दिवा स्वप का नाही करायचा. दिवा स्वप केला की कफ वाढतो, अंगामध्ये जडत्व येतं. पण दिवा स्वप केल्यानंतर जर तुम्ही प्रतिमर्शन असे केलं तर जे काही जडत्व आलेलं असतं ना ते नाहीसं होतं आणि तुमचं मन एकाग्र होऊन जातं परत. सो दिवा स्वप्नानंतर दॅट इज दिवसा झोपल्यानंतर तुम्ही प्रतिमर्शन असे केलं पाहिजे. सो काय झालं इथे, तल्पस्थितेन प्रक्षालितदंतेन गृहान् निर्गच्छता व्यायाम व्यवाय अध्वपरिश्रान्तेन मूत्रोच्चार कवलांजनान्ते भुक्तवता छर्दितवता दिवा स्वप्न तिथेन. मग त्यानंतर सांगितलंय सायं चेती. दॅट इज सायंकाळी तुम्ही प्रतिमर्शन असे केलं पाहिजे. आता का? जर मी संध्याकाळी प्रतिमर्शन असे केलं तर रात्री छान झोप लागलं आणि दुसऱ्या दिवशी लवकर प्रॉपर जाग पण येईल प्रॉपर वेळी. सो त्यामुळे संध्याकाळी नस्य केलं, प्रतिमर्शन नस्य केलं पाहिजे. सो काय काय झालं आपलं, प्रतिमर्शश्च चतुर्दश कालेषु उपादेयः तद्यथा तल्पस्थितेन प्रक्षालितदन्तेन गृहान् निर्गच्छता व्यायाम व्यवाय अध्वपरिश्रान्तेन मूत्रोच्चार कवलांजनान्ते भुक्तवता छर्दितवता दिवा स्वप्नोत्थितेन सायं चेती. सो हे झाले आपले 14 प्रतिमर्शन नस्याचे काल जे सांगितले सुश्रुताचार्यांनी. आता हे तर आपण बघितलं सुश्रुताचार्यांचं. नेक्स्ट सांगितलंय वाग्भटाचार्यांनी. सुश्रुतने किती सांगितलेले 14, वाग्भटाचार्यांनी सांगितलेत 15, पण त्यांनी सुश्रुताचार्यांचीच घेतलेत. पण सुश्रुताचार्यांनी त्यांनी 13 घेतलेत. त्यांनी सुश्रुताचार्यांचं गृहान् निर्गच्छता कॅन्सल केले. दॅट इज घरातून बाहेर निघताना आपण जे सांगितलेलं ते कॅन्सल केलंय आणि ह्यांचे 2 वेगळे नवीन सांगितलेत. ह्यांचे 2 सांगितलेले आहेत शिरो अभ्यंगानंतर आणि हस्यानंतर. हसल्यानंतर पण नस्य करायचं, प्रतिमर्शन नस्य करायचं आणि शिरो अभ्यंग नंतर करायचं. सो हे 2 एक्स्ट्रा सांगितलेत वाग्भटाचार्यांनी. सो सुश्रुताचार्यांनी सांगितलेत 14, वाग्भटाचार्यांनी सांगितलेत 15. वाग्भटाचार्यांनी सुश्रुतांचं हे कॅन्सल केलंय की गृहान् निर्गच्छता, दॅट इज घरातून बाहेर निघताना. त्याऐवजी त्यांनी 14th आणि 15th नंबरला 2 वेगळे सांगितलेत. त्यांनी सांगितले की शिरो अभ्यंग केल्यानंतर करायचं आणि हसल्यानंतर करायचं.